विठो माऊली हातीवर दे विठो माऊली हातीवर दे संतरोणी राही हृदया माझी संतरोणी राही हृदया माझी गोड तुझे रूपा गोड तुझे गोड तुझे रूपा गोड तुझे देई माझा प्रेम सर्वकाळ देई माझा प्रेम सर्वकाळ म्हणे काही न मागे तुका म्हणे काही न मागे तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व गोड तुझे रूप तुझे नाम गोड तुझे रूप तुझे नाम दे माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ जय जय विठोबा जय जय विठोबा कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी
विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर हाती नागर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम माझी ऐकावे विनंती माझी ऐकावी विनंती माझी ऐकावे विनंती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती 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 माझी ऐकावे विनंती माझी ऐकावी विनंती माझी ऐकावे माझी ऐकावी विनंती विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती 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 तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैठोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैठोनी अंतरी मद जागवा निर्धारी मद जागवा
निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही सत्ताधारी तुम्ही सत्ताधारी तुम्ही सत्ताधारी सत्ताधारी तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बोहरी 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 तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी 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 श्रेष्ठ ज्ञान देवा श्रेष्ठ ज्ञान देवा श्रेष्ठ ज्ञान देवा जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा श्रेष्ठ ज्ञान देवा श्रेष्ठ ज्ञान देवा श्रेष्ठ ज्ञान देवा जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी निर्धारी मज जागवा 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 निर्धारी अरे वाजवा भजन करा जय 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 विठोबार जय 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 विठोबार माझी आई कावी विनंती माझी आई कावी विनंती माझी ऐकावी विनंती माझी ऐकावी विनंती माझी आई कावी विनंती माझी आई कावी विनंती माझी ऐकावी विनंती माझी ऐकावी विनंती नारायण
श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी माझी ऐका विनंती माझी ऐका विनंती माझी ऐकावी विनंती माझी ऐकावी विनंती विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी निर्धारी मज जागवा निर्धारी 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 जागवा निर्धारी मज
जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी 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 विठ्ठला 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठल विठ्ठल भोजलिंग काका महाराज श्रीमंत जगद्गुरु महाराज सद्गुरु माझी ऐकावे विनंती माझी ऐकावे विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बोहरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी विठ्ठल माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी नमो ज्ञानेश्वरा 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 उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावनी
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आश्रय जननी देवाची आश्रय जननी देवाची माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय वरिष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्री ज्ञानदेवांची स्तुती या प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबरायांजवळ जागृतीची मागणी मागतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये पुण्यपावन सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये त्रिभुवन विख्यात सुवर्ण पिंपळाच्या छायेमध्ये ज्ञानमय अजान वृक्षाच्या सानिध्यामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत आलेला श्री ज्ञानोबरायांचे कृपांकित शिष्य भोजलिंग काका महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या प्रित्यर्थ संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रित्यर्थ असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज ही मागणीच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. या निमित्ताने उपस्थित सर्व पांचाळ सुतार समाज, भोजलिंग काका भक्त परिवार आणि आळंदीतील आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व भाविक मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडत आहे. विठ्ठल पूर्वी या नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैकुंठवासी नानासाहेब गरुड हे आणि पांचाळ सुतार धर्मशाळा ट्रस्ट समाज ही मंडळी एकत्रित येऊन हा उत्सव करायची. हा उत्सव मी 2002 सालापासून पाहतोय. बरोबर 20 वर्षापासून मी पाहतोय. आदरणीय वैकुंठवासी नाना आणि सर्व पांचाळ सुतार समाजाला एकत्र करून वारकरी संप्रदायातील भोजलिंग काकावर जे निष्ठेने प्रेमाने परमार्थ करणारी मंडळी आहेत त्यांना एकत्र करून नाना हा उत्सव करायचे. त्यामध्ये आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे एक जुने गुरुबंधू तेही वैकुंठवासी झाले. वैकुंठवासी नारायणभाऊ आवटी हे माधवबाबा लांडेवाडीकरांचे शिष्य होते. माधवबाबा लांडेवाडीकर नेवाशाचे आणि नारायणभाऊ आवटी नारायणभाऊंनी नानांनी ही सेवा मला सांगितली होती. मी 2-4 वर्ष या सप्ताहात कीर्तनं केली, पण दुर्दैवाने वैकुंठवासी नानाही वैकुंठवासी झाले, नारायणभाऊही वैकुंठवासी झाले. परंतु त्यानंतर हे जे भोजलिंग काका सप्ताह मंडळ आहे यांनी आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज ताजने, ज्ञानेश्वर माऊली जाधव आणि ह्या सप्ताह समितीचे सर्व सदस्य यांनी मला सेवा छापली यावर्षी. त्यांना माहिती आहे हा बुवा आपल्या कीर्तनाला येणार म्हणजे येणार. छापल्यानंतर नेमका कालच आमचे संत कवी महिपती महाराज ताराबादकर राजवा महिपती महाराज ताराबादकर यांचा काल 232वा समाधी सोहळा पार पडला. आम्ही तिथं हजर असतो आणि त्यामुळं आम्हाला कालपर्यंत येणं होत नव्हतं. मग आज खरी जागराचं कीर्तन माऊलींचं होतं. माऊली कुठे आहेत? माऊलीचं होतं. जाधव माऊली नाही आले, कदम माऊली आले. माझ्या जागेवर जाधव माऊलीने केलं, त्यांच्या जागेवर आज मी करत आहे. आता तुम्ही खरं त्यांचं कीर्तन ऐकायला आले. आता तुमची दुधावरली भूक आज ताकावर भागावं लागेल. विठ्ठल या निमित्ताने समस्त पांचाळ सुतार समाज आज अगत्याने उपस्थित आहे. मी इथं या सप्त्यात अनेक वर्ष टाळ वाजवलेले आहेत महाराज. आम्हीच प्रमाणे म्हणायला राहायचो इथं. आता ती माणसं नावं नाही विचारली,
पण सुतार समाजाला विश्वकर्माची देणगीच. असे गायक यायचे, एक म्हातारं होतं यांच्यात, असं थाट म्हणायचं. आता काय सांगावं, या बाजूला उभे राहायचे, कीर्तन राहायचं प्रल्हादबुवा राऊत कोरडगावकर. प्रल्हादबुवा राऊत, आता जुन्यातलं कोणी असेल तर मी सांगतोय त्यांच्या लक्षात येईल. प्रल्हादबुवा राऊत कोरडगावकर ते आमच्या उमरेकराच्याच धर्मशाळेत उतरायचे. हां हो हो, गायक होते बघा, बुट्टेले होते. असं म्हणायचं अंग होतं त्यांना. आता काय सांगावं महाराज, त्यांनी चाल सुरू केली तर संगीत मी शरद चाल ऐकायला यायची. विठ्ठल इथं एकदा प्रल्हादबुवांच्या कीर्तनात ते चाल म्हणत होते, कोणी कडाने उभं नव्हतं, आणि भैरवीची चाल ते खाली बसले होते. प्रल्हादबुवा राऊतांनी त्यांना उभं केलं. आता बहुतेक शुक्लेश्वर महाराजच त्यांना उभं केलं, म्हणले चाल म्हणा. प्रल्हादबुवाचा अभंगही माझ्या ध्यानात आहे, स्वर्ग जयाची पाहेरी मोक्ष ज्यांचा आज्ञाधारी, हा अभंग होता. आणि त्याचं शेवटचं चरण आहे भुक्ती मुक्ती लोटांगणी. ते शुक्लेश्वर म्हणायला लागले, इथं पायऱ्यावर बसलेले, पुढं बसलेले सगळे आळंदीतील महाराज मंडळी या कडेला उभा राहिली. कोण म्हणतंय? म्हाताराचं निळ दिलेलं धोतर, निळ दिलेलं शर्ट, साधं म्हातारं, पण विश्वकर्म्याची देणगी अशी की काय आवाज होता महाराज. अशी सगळी मंडळी इथं अनेकांची कीर्तनं मी ऐकली. आमच्या संस्थेचे कीर्तन राहायचं, मी संस्थेतर्फे एक कीर्तन इथं केलेलं आहे या सप्ताहात. आणि मग नंतर हीच मंडळी सर्व विश्वस्त मंडळ मला सेवा सांगतात. मी इथे ज्यावेळेस भोजलिंग काकाचं चरित्र सांगितलं त्यावेळेस नानासाहेबही होते आणि आवटी महाराजही होते. त्या दोघांना एवढं भावलं की ते म्हणले ह्या बुवाला कीर्तन द्यायचंच. त्या काळात आम्हाला कीर्तन नव्हती, आम्हालाही वाटायचं भरपूर कीर्तन करावं. आता आम्हीच शेवाळून गेलो. विठ्ठल. परंतु या मंडळीने भोजलिंग काकाचा उत्सव करतात. भोजलिंग काका कोण होते, काय होते, मी फार विस्ताराने सांगणार नाही, एकाच वाक्यात सांगतो. ज्या पवित्र इंद्रायणीच्या काठावर सिद्धेश्वराच्या सानिध्यात अजान वृक्षाच्या छायेखाली त्रिभुवन विख्यात सुवर्ण पिंपळाच्या सानिध्यात ज्ञानोबरायांची समाधी आहे. आणि ज्ञानोबरायांनी ज्यांना आपल्या जवळ समाधीचं स्थान द्यावं, केवढी योग्यता असेल. विठ्ठल. ज्ञानोबरायांनी त्यांच्या हाताने अनेकांना समाधी दिल्या. हा चरित्राचा विषय, हा काही इथं लगेच सांगायचा नाही, पण अनेक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिल्या ज्ञानोबरायांनी. कोणाला मध्य प्रदेशात तीर्थयात्रा करत असताना दिली, कोणाला हरियाणा दिली, कोणाला राजस्थानमध्ये दिली, हा स्वतंत्र चर्चेचा विषय. पण अनेकांना माऊलीने समाधी दिली. पण माझ्या ज्ञानोबरायांनी आपल्या जवळ ज्यांना घेऊन समाधी दिली नाही, ज्या काकांनी मला सांभाळलं त्या काकांचं छायाछत्र समाधीत राहून सुद्धा माझ्यावर कायम राहावं, हीच ज्ञानोबरायाची संकल्पना. म्हणून काकाची समाधी माऊलीच्या मंदिरात. विठ्ठल. असे अधिकार संपन्न भोजलिंग काका. आणि या काकांचा हा समाधी सोहळा, काकांचा समाधी सोहळा ज्ञानोबरायांच्या जन्मतिथीलाच आहे, गोकुळाष्टमीला समाधी काकांची. परंतु त्यावेळेस संस्थांचा उत्सव इथं असतो. आणि मग हे दोन्ही मंडळ एकत्रित येऊन गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत संस्थांनी करायचं. आणि तिथून पुढं मात्र भोजलिंग काका या समितीने हा उत्सव करायचा. हा झालेला न्यायनिवाडा. या न्यायनिवाड्यामध्ये या सप्ताहात पूर्वी जयराम बाबा भजन करायचे. विठ्ठल. जयराम बाबाचं कीर्तन राहायचं. हा उत्सव म्हणजे बाबांचाच उत्सव म्हणून माझ्या अंगावर काटा येतोय जयराम बाबांचं नाव घेतल्यावर. बाबा हा उत्सव करायचे. काय बाबा आवडीने, केवढं कीर्तनात कमीत कमी 100 वेळा नाव भोजलिंग काकाचं घ्यायचे. विठ्ठल. असे हे पुण्य पावन भोजलिंग काका, त्यांचा हा उत्सव. आणि त्या निमित्ताने हे माझ्याकडे मागणीची सेवा. आता भोजलिंग काका सांगायचे म्हणजे ज्ञानोबरायला वजा करून सांगता येत नाही, म्हणून इतर कोणाला मागण्यापेक्षा माऊलीलाच मागावं. नाही, या अभंगात नाथ महाराज हा अभंग भोजलिंग काकाच्या मुखात घालतात आणि भोजलिंग काकाच ज्ञानोबरायला मागतात. विठ्ठल. बाबांचा फोटो आहे जयराम महाराजाचा. ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडगावकर, जयराम महाराज भोसले, बाबांच्या दोघांच्याही आशीर्वादाने हा उत्सव चालतो. आणि मग बाकीची सगळी मंडळी
विठ्ठल महाराज गव्हाणे असतील, नागनाथ महाराज पांचाळ असतील, बाळासाहेब रामकृष्ण सीताप असतील, उद्धव महाराज पांचाळ असतील, ही सगळी मंडळी एकत्रित येऊन हा उत्सव करतात. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेत विठ्ठल. तुम्हा ज्ञात अज्ञात वारकऱ्यांच्या चरणी आज इथं काही महिना वारकरी येतं, काही क्षेत्र धर्म पालक मंडळी येतं, काही सिद्ध आहेत, काही साधक आहेत. सर्व ज्ञात अज्ञात वारकऱ्यांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. थोडक्यात आपली सेवा आवरण्याचा प्रयत्न करू, अभंग सांगू आणि मग भोजलिंग काकांचं चरित्र पाहू. विठ्ठल माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरे मज जागवा निर्धारी. आजच्या अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबरायाला माऊली तुम्ही माझ्या अंतस्थ राहून मला नित्य जागृतीचं दान द्या अशी मागणी आजच्या अभंगात करतात. विठ्ठल मृत्यू लोकामध्ये साधकाने नित्य जागृत राहणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल आपलं संस्कृत वाङ्मय पाहिलं, आपलं प्राकृत वाङ्मय पाहिलं तर या दोनही वाङ्मयामध्ये आपल्या ऋषीमुनींनी समाजाला जागृतीचा संदेश दिलेला आहे. वेदामध्ये समाजाने जागं राहावं, साधकाने जागं राहावं असा आग्रहाने उपदेश केलेला आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति. उपनिषदांमध्ये वेदामध्ये स्वतः उपनिषद कंठ रवाने सांगतात की बाबा साधका तुझा प्रवास नाव्याने लावलेल्या वस्ताऱ्यावर चालण्यासारखा दुर्गम प्रवास आहे. क्षुरस्य धारा, क्षुर म्हणजे वस्तारा, आणि लावलेला नाव्याने वस्तारा त्याची जी धार असते अशी धार असते, माशी बसली तरी माशी दुभंगली जाईल अशी लावलेली धार असते. आणि अशा धारेवरून बा साधका तुला वाटचाल करायची आहे. अरे म्हणून या पंथाने तुला जायचंय, तू डोळे झाक करून चालू नको, नित्य जागृत होऊन चाल अशी उपनिषद वेद कंठ रवाने सांगतोय. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत. जसं वैदिक वाङ्मय सांगतंय समाजाने जागर राहावं, साधकाने जागर राहावं, तसं प्राकृत वाङ्मय संत वाङ्मय सुद्धा सांगतंय समाजाला की जागे व्हा. नामदेव महाराज सांगतात उठा जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, पंढरीनाथा, पावे चरणी ठेवा माझा, सुखवला जन्माचा, चरणी ठेवा माझा, सुखवला जन्माचा. उठा जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माझा, सुखवला जन्माचा, भावे चरणी ठेवा माझा, पुढचा म्हणणारा जर द्रौपदवर गेला तर चाल लावणाऱ्याने द्रौपदवर जायचं. पुढचा म्हणणारा जर द्रौपदवर गेला नाही त्याने तिथंच तोडलं तर चाल म्हणणाऱ्याने तिथं तोडायचं. आयशी परंपरा आलीशे चालत भलं त्याची नित त्यागावरी. विठ्ठल इथं वैद्य महाराजांच्या कीर्तनात आम्ही टाळ घेऊन उभं राहायचो. पांडुरंग वैद्य विठ्ठल महाराज बोले. थोडं सुद्धा चकलेलं चालत नव्हतं. या इतर कीर्तनकारांचं कीर्तन असेल तर माईक पुढं उभा राहण्याची गर्दी राहायची. पण घुले बाबा आणि वैद्य बाबा आणि जयराम महाराजाचं कीर्तन असलं तर लोक माईक सोडून 4 हात लांब उभं राहायचे. माईक पुढंच आम्ही म्हणून राहू बा ते नको ये रती माईक आहे दुःखाची जनती. या 3 महात्म्याच्या कीर्तनात आम्ही चाली म्हणत, त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी शिस्त लावलेली काही. ऐका,
संस्कृत वाङ्मय सांगते उत्तिष्ठत जाग्रत. प्राकृत वाङ्मय सांगते उठा जागे व्हारे आता. तुकोबराय सुद्धा वेळोवेळी सांगतात होय बा जागा, होय बा जागा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. संत वाङ्मय, संस्कृत वाङ्मय, प्राकृत वाङ्मय सांगते. का हो महाराज, संस्कृत वाङ्मय, प्राकृत वाङ्मय आम्हाला जागे व्हा, जागे व्हा सांगतंय. आम्ही काय झोपलोत का? आम्ही तुमच्या पुढं गुळ ठेवायलाच बसलोय. पुढं उलट तुम्ही झोपताल, आम्ही झोपणार नाही का? तुम्ही दोनदा गुळ खा, आम्ही चारदा खाऊ. आम्ही जागेच आहोत. तर खरं सांगू, आपण जागेही आहोत आणि आपण झोपलेलेही आहोत. आपण बाह्यतः जागे आहोत पण अंततः मात्र झोपलेले आहोत. तुकोबराय सांगतात जागे बाहेर आतनी जर बोल बोलले बोले बोले जागे बाहेर आतनी जले जागे बाहेर आतनी जले कैसे घरात घर कुल केले नेनो अंधारणा उजडले गा. कैसे घरात घर कुल केले नेनो अंधारणा उजडले गा. बोला बोलले बोले बोला बोलले बोले जागे बाहेर आतनी जले जागे बाहेर आतनी जले कैसे घरात घर कुल केले नेनो अंधारणा उजडले गा. कैसे घरात घर कुल केले नेनो अंधारणा उजडले गा. आमच्या वेळेला विचार सागरचा पाठ 2 वाजता राहायचा. दुपारी मधुकरी आलेली राहायची. मधुकरीत बाजरीच्या भाकरीन पावट्याची आमटी राहायची. मग ती पावट्याची आमटीन बाजरीच्या भाकरी चोरल्या आणि जेव्हा विद्यार्थी असे चोपून जेवले, नेमका दुपारचा 2चा पाठ म्हणजे हा अंतराय अवचिता का ओढावाला असे भगवंता. आणि मग विद्यार्थी पाठाला येऊन बसले का विद्यार्थ्याचे डोळे उघडे राहायचे पण त्याला हलवा लागायचं आणि मग ते जागे व्हायचे. कारण ते आतून झोपलेले राहायचे. याला म्हणायचं बोला बोलणे बोले जागे बाहेर आत निजेले. माणसं बाह्यतः जागी आहेत पण अंततः गाढ निद्रा जीवाला लागलेली आहे. हो हो, खरं तर जीवाने जिथं जागं राहायला पाहिजे तिथं जीव झोपलेले आहेत आणि जिथं जागं राहायला नको तिथं जीव जागे आहेत. कुठं जीव जागा आहे आणि कुठं जीव झोपलेला आहे तुकोबराय सांगतात. कथा काळी निद्रा लागे कामेश्वाना परी जागे. तुकोबराय सांगतात ज्या कथेमध्ये भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी सांगितल्या जातात, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, तिथं माणसं झोपा घेतात. आणि नारायणगावचा ताफा असला तर तेही जागे राहतात आणि अख्खं गाव जागत होतात. मग कामेश्वाना परी जागे त्याविषयी सोडून सांगायला बुवा ग्रहस्थी पाहिजे, ते मला शोभणार नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी जागं राहावं तिथं जीवाला झोप लागलेली आहे आणि जिथं झोपावं तिथं जीव जागा आहे. अशी कोणती जीवाला झोप लागली तर जीवाला अविद्यारूपी निद्रेने घेरलेलं आहे. अविद्येची निदा. मग झोप लागली का स्वप्न पडणार. स्वप्न कोणतं पडलं? विश्व स्वप्नाचा हा धांदा आणि भोगित होता प्रबोधा अनादि जो अज्ञान रूपी निद्रा जीवाला लागलेली आहे आणि त्यात हा विश्वाभास रूपी स्वप्न जीवाला पडलेला आहे आणि त्याच्यात जीव आपल्या उठा ठेवी करण्याचा कार्यक्रम जीवाचा चालू आहे. अशी जीवाला निद्रा लागलेली आहे. काही निद्रा जीवाला लागली तुकोबराय सांगतात काय अवगुणांमुळे जीवाला ही निद्रा लागली. तो का म्हणे झाला अवगुणाचा चिथारा वाढली हे निद्रा आळस बहु. अवगुणामुळं आपल्याला फार निद्रा लागते. संपला माझा विषय. आमच्या पाठात मारुती बाबा सांगायचे एक विद्यार्थी असा होता सोमवारी झोपला तर बुधवारीच उठला बघा. मग त्याला बुधवारचं वर्तमानपत्र दाखवलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं आज बुधवार आहे. त्याला वाटायचं मंगळवारच आहे. बरं नेमका पुढल्या आठवड्यातला बुधवार नव्हता. संपला माझा विषय
की जीव झोपलेले आहेत. जीवाला जागृतीची गरज आहे. मग जीवाला जागृती देईल कोण? तर जीवाला जागृती देणारा मृत्यूलोकात एकच घटक येते म्हणजे संत. संत जीवालाही जाग करतात, संत देवालाही जाग करतात. तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा, काय निद्रा केली धावा. काय निद्रा केली धावा, काय निद्रा केली धावा. तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा, काय निद्रा केली धावा, काय निद्रा केली धावा. तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा, काय निद्रा केली धावा, काय निद्रा केली धावा. देवा तुला झोप कशी लागली, कोठे गुंतलाशी कोणाच्या धावया, आली देवराया निद्रा तुझं. देवा तू झोपला कसा? देवाला जाग करतात. आता ते प्रकरण उठा पांडुरंगा, ते सगळं प्रकरण बसतं इथं, ते लांबवायचं नाही. अपरिचित प्रमाणे सांगण्यात कीर्तनकाराचं वैभव राहतंय. माझं पाठातलीच प्रमाणे सांगायची. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात डोंगरावर जा आणि पाठांतर कर, हे म्हणतात तुकाराम महाराज. अपरिचित प्रमाणे पाहिजे, परिचित प्रमाणात तर कोणी म्हणतंय. ऐका, देवाला जागृती संत देतात आणि तुम्हा आम्हा जीवालाही जागवितात. निजलिया जागविती, निजलिया जागविती, निजलिया जागविती, निजलिया जागविती. निज पुरवोनी देती, निज पुरवोनी देती. निजलिया जागविती, निजलिया जागविती. निज पुरवोनी देती, निज पुरवोनी निजलिया जागविती, निजलिया तुम्हा जीवांना जाग संत करतात. निजलिया जागविती, निज पुरवणी देती. समाजालाही जाग करतात आणि देवालाही जाग करतात. मग देवालाही जाग व्हायचं असेल तर देवाने संतांकडेच जावं, आणि जीवालाही जाग व्हायचं असेल तर जीवाने संतांकडे जावं. जीवाने जागृतीसाठी जीवाकडे जाऊ नये आणि देवाने जागृतीसाठी देवाकडे आणि जीवाकडे जाऊ नये. जीवाने दार ठोकावं संतांचं आणि देवाने हे दार ठोकावं संतांचं. संत जीवालाही जागृत करतात आणि देवालाही जागृत करतात. हो हो, असे कोणते संत येतं की ज्यांच्याकडं देवही जातोय जागृतीसाठी, असे कोणते संत की ज्यांच्याकडे जीवही जातोय जागृतीसाठी. देवही ज्यांच्याकडे जागृतीला जातो. हो, जीवपणाचे नित्रासे यावया पुलिया दशे, तो शिवही मुहूर्त पुशे जया जोशी आते. देवालाही कधी कधी जीव भाव जागा झाला, त्याला त्रास आला त्याचा, आणि मग तोही संतान तो शिवही मुहूर्त पुशे जया जोशी आते. म्हणजे विनायक महाराज जोशी यांचं नाव आलं बघा याच्यात. आणि जोग महाराजाचं आलंय. हा प्रसंग असे तुझची जोगा जोगा. श्रोते मुख्य टिळका, टिळकांचंही नाव आलं. राऊतांचंही आलंय लोकपाळ रांगेचे राऊत जे पदीचे. बर 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 असू द्या. तुम्ही म्हणाल बरंच शोधलंय, मग एक कदम स्वच्छता की ओर. ऐका, आणि जीवानेही संतांच्या दारात जावं. जीवामध्ये साधक मोडतात, त्या साधकाचंच वकीलपत्र घेऊन नाथ महाराज ज्ञानोबारायांच्या दरबारात आले.
ज्ञानोबरायाला विनंती करतात, माऊली तुम्ही मला जागृती द्या. मी जीवांचं वकीलपत्र, वास्तविक पाहता ते जागेच आहेत, परंतु तुम्हा आम्हा जीवांचं वकीलपत्र घेऊन, ही भाषा गुरुदेव घोलेबांची, ते म्हणायचे संतांना गरज नाही, पण तुम्हा आम्हा जीवांचं वकीलपत्र त्यांनी घेतलं. ज्ञानोबराया पुढं नाथ महाराजात येतात आणि ज्ञानोबरायाला जागृतीची मागणी मागतात. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात, तुम्ही बैसोनी अंतरी अंतरी, 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 तुम्ही बैसोनी अंतरी. मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, तुम्ही बैसोनी अंतरी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी. मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, तुम्ही बैसोनी अंतरी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी. माझ्या माऊलीकडं तुम्हा आम्हा जीवांचं वकीलपत्र घेऊन शांती ब्रह्मनाथ महाराज वारीला आले. वारीला आल्यानंतर ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं आणि ज्ञानोबरायांपुढं आजच्या अभंगात तुम्हा आम्हा जीवांचं वकीलपत्र मागतात. माऊली तुम्ही माझ्या अंतःकरणात बसा आणि मला नित्य जागृती द्या. तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी, तुम्ही मला कर्म जागृती द्या, तुम्ही मला उपासना जागृती द्या, त्याही पेक्षा निर्धारी आत्मस्वरूपाच्या निर्धाराविषयी मला जागृत करा. निर्धार म्हणजे निश्चय, बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी, आत्मस्वरूपाच्या निर्धाराविषयी मला जागृती द्या. माझा निर्धार असा होतोय की जीवो ब्रह्मैव नापरहा असं व्हायला पाहिजे, पण माझा असा निर्धार होतोय जीवो ब्रह्म एव न मग अपरहा असा. नाही लक्षात आलं? अपर म्हणजे भिन्न. तर माझा असा निर्धार आहे, तर तो अन्वय बदलून मला तुम्ही जागृती द्या. जीवो ब्रह्म ब्रह्म एव न अपरहा असं, अशी जागृती द्या. ज्ञानोबरायांपुढं आत्मस्वरूपाच्या निर्धाराविषयी नाथ महाराज तुम्हा आम्हा जीवांचं वकीलपत्र घेऊन जातात. तुम्ही बैसोनी अंतरी, माऊली तुम्ही माझ्या अंतःकरणात विराजमान व्हा. तैसेच केले सद्गुरुनाथे मैपती महाराज. ज्ञान अज्ञान निरसोनी समस्त, सर्वदा राहोनी हृदयस्थ, स्वये वदवित भक्त कथा. कसं जुळून आलं? तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी, तुम्ही माझ्या अंतःकरणात बसा. आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसव पाऊले. आता इथं माझ्या दोन्ही हाताला दोन ज्ञानेश्वरी बसल्या. आदरणीय भीमदादाही ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले आहेत, आदरणीय कुऱ्हाडे माऊली ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले. असल्यांची कीर्तनं ठेवायची, असल्यांची ठेवली विठ्ठल. संपला माझा विषय. तुम्ही बैसोनी अंतरी, माऊली तुम्ही माझ्या अंतःकरणात बसा आणि मला आत्मस्वरूपाच्या विषयी जागृती द्या. मज जागवा निर्धारी. पण मागणी मागायची, एखाद्याकडून एखादी वस्तू काढायची असेल तर त्याची थोडी फार तरी स्तुती केलीच पाहिजे ना. मग ज्ञानोबराय त्यांची स्तुती करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. माझी ऐकावी विनंती, माझी ऐकावी विनंती, माझी ऐकावी विनंती, माझी ऐकावी
ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैठोनी अंतरी देवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैठोनी अंतरी तुम्ही बैठोनी अंतरी ज्या ज्ञानोबरायला नित्य जागृतीचं मागणं मागतात त्या ज्ञानोबरायांची थोडीशी स्तुती तर करावी लागल. हा व्यवहार आहे. एखाद्या सप्ताहवाल्याला जर एखाद्या शेठजीकडून पावती काढायची असेल तर त्या शेठजीकडे जावं लागतं आणि वर्णन करायचं. शेठजी, मग शेठजीने विचारावं इकडं कसे वा वा. अहो शेठजी, तुमच्या घराहून पाखरू उपवाशी जात नाही, पाखरूच जात नसतंय, कारण शेठजी पाखरच खाणारा असतोय. तुमच्या घराहून पाखरू उपवाशी जात नाही. गावात अखंड हरिनाम सप्ताह आहे. अहो दातृत्वाच्या बाबतीत त्या कर्णाचं नाव घेतलं जातं, पण ते तुमच्या पाठीमागं घेतलं जातं. तुमच्या देखत कोणी कर्णाचं नाव घेणार नाही. असे तुम्ही कर्ण, वास्तविकता हा कर्ण नसतो, मग लंब कर्ण असतो. बघा, तुम्हाला संस्कृत कळत नाही, ही माझी जमेची बाजू आहे. बघा, लंबकर्ण शब्दाचा अर्थ दोन होतात, त्यातलं एक गाढव एक होतो. असू द्या. लंबकर्ण शब्दाचा अर्थ हत्ती होतो, लांब लांब कान असतात ना त्याचे. हो, मग असे तुम्ही उदार आहात. भरपूर वर्णन केलं जातं. इतर जण दाते नाही दाताळ आहेत, तुम्ही दाते आहात, असं सुंदर वर्णन केलं. मग शेठजीने प्रसन्न व्हायचं. ठीक आहे ठीक आहे, घ्या 11 रुपये हे असले. मग ज्ञानोबरायांचं थोडंसं व्यवहार पाहून नाथ महाराज वर्णन करतात, पण ते वर्णन अन्यथा नाही, सार्थक आहे. वर्णनाचे काही प्रकार आहेत. विठ्ठल 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 यथार्थ वर्णन, अयथार्थ वर्णन. अयथार्थ वर्णनाचे काही प्रकार आहेत. लोभमूलक, मोहमूलक, अतिशयोक्तीमूलक असे अयथार्थ वर्णनाचे प्रकार. इथे नामदेवबा सांगायचे. खानदेशातले नामदेवबांचं कीर्तन राहतं षष्टीला. इथं संध्याकाळी माऊलीचा समाधी सोहळा होतो ना, तर अष्टमीपासून षष्टीला नामदेवबांचं कीर्तन आमच्या संस्थेत कीर्तन राहायचं. वारले नामदेवबा त्यांनी सांगायचं. इथं त्यांनी अभंग घेतला होता, तिन्ही देव जायचे. त्यावेळेस वर्णनाचे 2 प्रकार, यथार्थ अयथार्थ. अयथार्थ वर्णनाचे प्रकार, यथार्थ वर्णनाचे प्रकार आम्ही लहान होतो त्यावेळेस. ऐका, तर माऊलींचं यथार्थ वर्णन करतात. जसा विषय तसं वर्णन. कसे आहेत ज्ञानोबराय? माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. ज्ञानोबराय आपण श्रेष्ठ मूर्ती आहात. आणि ज्ञानोबरायांचं ते सिद्धही झालेलं आहे. ज्ञानोबराय नामदेव महाराज तीर्थयात्रा करत असताना काशीला गेले. काशीला गेल्यानंतर काशीला मुद्गराचार्यांनी मोठा यज्ञ केला, आणि त्या यज्ञेचा अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा म्हणून तेथील ब्रह्मवृंदांमध्ये भांडण पेटलं. अहम प्रथमः, अहम प्रथमः, अहम प्रथमः, मला अग्रपूजेचा मान द्या, मला अग्रपूजेचा मान द्या. आणि ब्रह्मवृंदामध्ये भांडण पेटलं. मी मुख्यमंत्री, मी आपलं हो. तर मग कोण मुख्यमंत्री आहे आपलं, कोण अग्रपूजेचा अधिकारी, यावरून भांडण पेटलं. आता कसं करावं? मुद्गराचार्य प्रश्न पडला, कसं करावं हे. मग त्यांनी एक हत्तीन बोलावली, आणि त्या हत्तीनीच्या गळ्यात अग्रपूजेचा जो अधिकारी असेल त्याला तू ही पुष्पमाळा घाल. आणि म्हणून हत्तीनीच्या त्या सोंडेमध्ये ती माळ दिली. मग सर्व ब्रह्मवृंद, एकवेदी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी सर्व उभे होते. 2 रांगा केलेल्या. हत्तीन निघाली. हत्तीन सर्वांकडे पाहत चालली महाराज ती माळा घेऊन. कोणाला हे घाले ना, काहींनी तर त्या माळेत डोकं घातलं, तर हत्तीने पायानेच उडून दिलं. कोणाला हे हत्तीने माळ घातली नाही ना. हत्ती रामवेशीपर्यंत धावत गेली. तिकडून ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज येत होते. पळत 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 हत्तीन गेली आणि ज्ञानोबरायांच्या गळ्यात माळ घातली. ज्ञानोबराय श्रेष्ठ मूर्ती आहे. विठ्ठल तिथं प्रकरण परत वाढलं. वाढल्यानंतर बाकीचा ब्रह्मवृंद वर्ग धावला. कोण आहेत हे, यांचं गोत्र काय, यांचा वेद कोणता? म्हणे ज्ञानदेव यजुर्वेदी. ज्ञानोबराय यजुर्वेदी. इथं हो, ज्ञानोबराय यजुर्वेदी. कोणाचे पुत्र तुम्ही? रामानंदांचे शिष्य विठ्ठलपंत यांचे. विठ्ठलपंत
अहो त्यांनी तर संन्यास घेतला होता, तुम्ही संन्यासाची मुलं धिक 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 धिक्कार करू लागले. तेवढ्यात काशी विश्वनाथ आकाशातून आकाशवाणी करते झाले, हेच अग्रपूजेचे अधिकारी आहे, अन्य नाही. आणि मग काशी विश्वनाथाने ज्या वेळेस हा निर्णय दिला, सर्व ब्रह्मवृंद समाज शांत झाला आणि ब्रह्मवृंदाने ज्ञानोबरायाला अग्रपूजेचा मान देऊन मोत्यांचा तुरा ज्ञानोबरायाच्या मस्तकावर खोवला. आता मला दिसत नाही, पण ज्ञानोबरायाच्या फोटोमध्ये गुलाबराव महाराज माधानकर यांनी ज्ञानोबरायांच्या मस्तकावर मोत्याचा तुरा खोवलेला आहे. तो मुद्गराचार्यांच्या यज्ञात ज्ञानोबराय सर्व ब्रह्मवृंदांमध्ये श्रेष्ठ ठरले, श्रेष्ठ. विठ्ठल 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 विठ्ठल. एक प्रमाण म्हणू का, माग म्हणताल का? सनक सिद्ध गणा माझी तू श्रेष्ठ, सनक सिद्ध गणा माझी तू श्रेष्ठ, ज्ञानावरी माझे ज्ञानवरिष्ठ, ज्ञानावरी माझे ज्ञानवरिष्ठ, अनुताप दीप्ती विश्वी घनदाट, अनुताप दीप्ती विश्वी घनदाट, नामयावरे लोटे प्रेमाचा लोट, नामयावरी लोटे प्रेमाचा लोट. जय देव जय देव जय ज्ञानदेवा, जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. जय देव जय जय देव जय ज्ञानदेवा, जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. तुम्हाला ऐकायला जड वाटल, कारण हे तुम्ही ऐकलंच नसेल तर म्हणून जड वाटल, पण ज्ञानोबराय सनकाधिकापेक्षा श्रेष्ठ आहेत. विठ्ठल नामदेव महाराज सांगतात, एक अक्षर पदरचं नाही म्हणूनच नामदेव महाराज पुढे उभे आहेत. बघा, नामदेव महाराज सांगतात, माऊली तुम्ही सनक सिद्ध गणा माझी तू श्रेष्ठ. आता तू म्हणतात कारण ते जीव नामयाचा जो जिव्हार, ते जिवलग मित्र होते. जिवलग मित्रांनी एकमेकाला आवज घालण्यापेक्षा आरतुरं बोलण्यात मैत्रीची काही रुची वाढते. म्हणून ज्ञानोबराय तुम्ही कोण आहात? सनकाधिकापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. सनक सिद्ध गणा माझी तू श्रेष्ठ. त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये अध्यात्म विद्या विद्यानाम असं जे वर्णन केले, राजविद्या राजगुह्यम, तर ते तुम्ही आहात. ज्ञानावरी माझी ज्ञानवरिष्ठ तू, ते तू चौकडं लावायचं बघा. सनक सिद्ध गणा माझी तू श्रेष्ठ, ज्ञानावरी माझी ज्ञानवरिष्ठ तू म्हणजे तुम्ही. बर, अनुतापदीप्ती विश्वी घनदाट, विश्वामध्ये जी घनदाट अनुतापदीप्ती म्हणून सांगितलेली ते म्हणजे तुम्ही. वा, आणि असे माऊली तुमच्या प्रेमाचा लोट या नामयावर लोटावा. नामयावरी लोटे प्रेमाचा लोट. जय देव जय देव जय ज्ञानदेवा, जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. संपला माझा विषय. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. उद्धवाचा आणि ज्ञानोबरायचा संवाद आला शिवाजी महाराज समाधीच्या अभंगात. ज्ञानोबराय आणि ज्ञानोबराय उद्धवाला म्हणतात, उद्धवा अहो तुम्ही भगवान श्रीकृष्णाचा केवढा सहवास लाभला तुम्हाला नाही, तुम्ही धन्य आहात. उद्धव म्हणे, ज्ञानेश्वरा आम्ही जाणो कृष्ण अवतारा, आम्हाला कशाला धन्यता देताय? आम्ही कुठं एवढे मोठे आहेत, तुम्ही मोठे आहेत माऊली. कसं काय? उद्धव म्हणे, ज्ञानेश्वरा आम्ही जाणो कृष्ण अवतारा, बरी पांडुरंग मूर्ती निर्धारा, तू आणि पुंडलिक जानशी. म्हणून तुमच्या दोघांच्या वजनाचा भक्त मृत्यूलोकात नाही. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका, कोण्या काळे सुका आयशा. भला रे भला पुंडलिका भला, मैमान वजाय वर्णिला, दगा देवनी अवघियाला साठविले अविनाश. तुकया बंधू कान्होबरायांचं प्रमाणे. संपला माझा विषय. ज्ञानोबराय श्रेष्ठ मूर्ती आहेत. मुद्गराचार्यांच्या यज्ञात हे सिद्ध झालं. आणि नामदेव महाराज सांगतात, सनक सिद्ध गणा माझी तू श्रेष्ठ, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. म्हणून माऊली तुम्ही माझ्या अंतःकरणात वसा, मला ज्ञान जागृती द्या, कर्म जागृती द्या,
उपासना जागृती द्या. तुम्ही वैसोनी अंतरे मज जागवा निर्धारी. हे झाली इष्टप्राप्ती. पण अनिष्टाची निवृत्ती करा. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बोहरी. माऊली तुम्ही सत्ताधारी आहात. माऊलींची सत्ता काळावर आहे, माऊलीची सत्ता देवावर आहे, माऊलींची सत्ता आम्हा प्राकृत जीवांवर आहे. याला स्वतंत्र कथा भाग आहेत, स्वतंत्र प्रमाणही आहेत. ज्ञानोबर आहे तुम्ही सत्ताधारी आहात. मग माझ्या अंतःकरणात जो प्रपंच बसलेला आहे अनादिकाळापासून, जो आम्हाला ज्ञान स्वरूप जागृतीपर्यंत येऊ देत नाही. अगापै पंडकुमारा येता स्वरूपाच्या घरा, करी तसे आडवारा विश्वा वासुजो. तेवढा प्रपंचाची तुम्ही बोहरी करा. निळा मने करू प्रपंचा बोहरी वो. या न्यायाने तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बोहरी. तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. श्रेष्ठ अशा ज्ञानोबाराया पहिल्या चरणात श्रेष्ठ, शेवटच्या चरणात श्रेष्ठ. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. पहिल्या चरणातलं श्रेष्ठत्वाचं अवच्छेदक वेगळे आणि शेवटच्या चरणातलं श्रेष्ठत्वाचं अवच्छेदक वेगळे. विठोरुक्मानंतर सांगू. माऊली तुम्ही माझ्या अंतःकरणात राहून मला आत्मस्वरूपाच्या विषयी जागृत करा. एका जनार्दनी आठवा. ते माझं स्वरूप मी जे विसरलोय त्या स्वरूपाची मला आठवण द्या. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. एका जनार्दनी आठवा. तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. विठोबाल कुमारी जय जय गोपाल कुमार. जय जय विठोबाल कुमारी. गोपाल कुमार. जय जय विठोबाल कुमारी. गोपाल कुमार. 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 गोपाल कुमारी. गोपाल कुमार. गोपाल कुमार. गोपाल कुमारी. गोपाल कुमार. गोपाल ज्यांच्या समाधी सोहळ्याचा उत्सव आहे ते श्री संत भोजलिंग काका. हे मूळ कुठले, यांचा पूर्वजांचा इतिहास काय, यांचा जन्म काय, यांचे गुरु कोण, यांनी समाधी कुठं घेतली, यांना समाधी कोणी दिली, हा सर्व इतिहास आहे. हे मी माझे एकही अक्षर पदरचं नाही. हे सगळे उपकार वारकरी संप्रदायावर निवृत्ती महाराज वक्ते यांचे. विठ्ठल निवृत्ती महाराजांनी सर्व लिहून ठेवलंय. वाचितच नाही कोणी, त्याला आम्ही काय करावं. मग प्रसंग असा की भूमदेव आणि हेमदेव नावाचे दोन बंधू होते. हे बंधू त्या विदर्भात बहुतेक गोंदिया जिल्हा असेल असा अंदाज. आणि माहूरगडला जिल्हा कोणता आहे? नांदेड. नांदेड साईडला जिल्हा आहे का? बरोबर. नांदेड. पण पलीकडे विदर्भ सुरू होतो ना मग. माहूरगडाच्या पलीकडे यवतमाळ. हा बरं ठीक आहे. मी काही गेलो नाही आणखी तिथं. तर त्या माहूरगडावर भूमदेव आणि हेमदेव नावाचे दोन बंधू पांचाळ सुतार समाजामध्ये जन्मलेले. पण यांनी वाकाश टाकून दिलं, तलवार हातात घेतली आणि शूरवीर क्षत्रिय बाणा धारण केला. युद्ध करू लागले. युद्ध करू लागल्यानंतर त्यांनी शत्रूला पैनगंगा का वैनगंगा नदी, पैनगंगेच्या पलीकडे हाकलून दिलं. पण हाकलून दिल्यावर माहूरगडला त्यांनीच कोट बांधला. पूर्वी नुसतं माहूरच होतं, पण यांनीच कोट बांधला. त्या भूमदेवाने आणि हेमदेवाने हे सुतार समाजाचे दोन पराक्रमी वीर. आणि मग माहूरगड स्थापन झाला. ते माहूरगडावर राहून राज्य करू लागले. त्या भूमदेव आणि हेमदेव, या हेमदेवाला चिरंजीव झाले. त्यांचं नाव आहे दत्तोबा, दत्तात्रेय. पांचाळ ही सगळी मंडळी. दत्तात्रेय,
दत्तात्रेयांचाही विवाह झाला, तेही क्षत्रिय जन्मले. त्यांनीही युद्ध करावे, शत्रूला परास्त करावं. आणि त्या दत्तात्रेयांच्या उदरी चिरंजीव जन्मले, त्यांचं नाव आहे गुंडम. गुंडम जन्मले, हे पहिले गुंडम. हा, जसं ज्ञानोबरायांच्या पूर्वजांमध्ये हरिहरद्वंदा येतात, हां, तसं हे गुंडम हे तृतीय पुरुष या वंशातले. त्या गुंडमच्या उदरी जन्मले, त्यांचं नाव आहे चांगदेवराय. या चांगदेवरायांनी तिकडे फारच शत्रूची आक्रमण होऊ लागली आणि मग माहूरगडचं राज्य सोडून दिलं. गोदावरीच्या काठावर पांचाळेश्वरला राज्य उभं केलं. विठ्ठल ज्ञानोबराय वर्णन करतात, ज्ञान गोदावरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान गोदावरीच्या तीरे स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान गोदावरीच्या तीरे स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान गोदावरीच्या तीरे स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी, ज्ञानदेवाच्या अंतरी, ज्ञानदेवाच्या अंतरी, ज्ञानदेवाच्या अंतरी, दत्तात्रेय योगिया, दत्तात्रेय योगिया, दत्तात्रेय योगिया, दत्तात्रेय योगिया, तेने सांगितले माया, त्याची येली कथा काया, तेने सांगितली माया, त्याची येली कथा काया, तेने सांगितली माया, त्याची येली कथा काया, तेने सांगितली माया, त्याची येली कथा काया. होमदेव हेमदेव नावाचे दोन बंधू, या दोन्ही बंधू हेमदेवाचे चिरंजीव दत्तात्रेय, दत्तात्रेयाचे चिरंजीव गुंडम, गुंडमचे चिरंजीव चांगदेवराय यांनी माहूरगड सोडला. गोदावरीच्या काठावर पांचाळेश्वरला आले. तिथं भगवान शिवशंकराचं पांचाळेश्वराचं स्वयंभूलिंग आणि त्या पांचाळेश्वराला ज्ञानोबा. आता ते दत्तात्रेयाचे काही ठिकाण आहेत. दत्तात्रेय झोपतात कुठं, जेवतात कुठं, पान खायला कुठं जातात, स्नानाला कुठं जातात, ते सगळा विषय आहे. त्यात पांचाळेश्वरला एकदा येतात. राक्षस भवन पांचाळेश्वर असा त्यांचा क्रम आहे. ते आता उद्या सांगून तुम्हाला, मला पाहता पाहता राहून गेलं बरं. आता दत्त जयंती आल्यावर सांगू. हा, तर दत्तात्रेयांचंही ते ठिकाण आहे. ज्ञानोबराय वर्णनच करतात, ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योगी या. आणि या दत्तात्रेयांचंही ठाण मूळ पांचाळेश्वर आणि त्या पांचाळेश्वरची पूजा चांगदेवरायांनी करावी, पांचाळेश्वरची सेवा करावी. सेवा करत असताना त्यांना एक पुत्र झाला. पुत्राचं नाव आहे गुंडम. हा, हे अपर गुंडम, हा म्हणजे दुसरे गुंडम. पूर्वी एकदा आले, आता हे एकदा. हेमदेव, दत्तात्रेय, गुंडम, चांगदेवराय, परत गुंडम. आजोबाचं नाव आपल्या ठेवण्याची प्रथा आहे. पंजोबाचं आजोबाचं नाव ठेवतात, फक्त घोळ घालू नका. बरं, गुंडम नाव ठेवलं. तिकडे खाली गंगेच्या काठी गंगाखेड तालुक्यात पाडुळ नावाचं गाव. तिथे एक महाभक्त होऊन गेले पुरुषोत्तमाचार्य. आणि त्या पुरुषोत्तमाचार्यांच्या उदरी ज्ञानाई नावाची एक कन्या झाली. भरी हरिभक्त, लहानपणापासूनच परमार्थाचा छंद, भगवंताच्या सेवेचा टकळा. आणि तीही मुलगी सुतार समाजाचीच. आणि मग या गुंडमला कोणती मुलगी पाहावी, आता खाली मराठवाडा सुरू होतो मला. आणि मग त्या पुरुषोत्तमाचार्यांची ज्ञानाई कन्या या गुंडमला दिली. आणि या गुंडम आणि ज्ञानाई यांच्या उदरी शालिवाहन शके 1147 रोजी महामुनी भोजलिंग काका अवतीर्ण झाले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले,
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारावया आले उद्धरावया आले दीनदया उद्धरावया आले दीनदया तर गंगाखेड तालुक्यात ते पाडोळ गाव कुठे पाहावं लागेल. बहुतेक जनाबाईंचं हेच गाव आहे असा माझा अंदाज. जनाबाईंची तेच गाव आहे जन्मभूमी. ते म्हणायला गंगाखेड तर मूळच्या पाडोळच्याच. आणि मग पाडोळला त्या ज्ञानाई आणि गुंडम यांचा विवाह झाला. ज्ञानाई पांचाळेश्वरला नांदायला आले. नांदायला आल्यानंतर गुंडम आणि ज्ञानाई यांच्या उदरीत जन्मले भोजलिंग काका. शालिवाहन शके 1147 आणि विठ्ठलपंताचा जन्म आहे 1149. म्हणजे विठ्ठलपंतापेक्षा 2 वर्षांनी वडील होते. ज्ञानोबरायांच्या वडिलांपेक्षा 2 वर्षांनी वडील भोजलिंग काका. भोजलिंग काकाचा जन्म झाला 1100 शालिवाहन शक्या 1147. जन्मले, वाढू लागले. प्रातःकाळी गोदावरीचं स्नान करावं, दर्शन घ्यावं. चांगल्या कुळात होते, पण त्यांनी त्या क्षत्रिय कुळाला कालांतराने उतरती काळा लागत गेली. मग त्यांनी आपल्या सुतारकीचा धंदा चालू आणि कारागिरी करू लागले. कारागिरी करता करता त्यांना पुढं अपत्य काय झाले त्याचा इतिहास एवढा लिहिलेला गेलेला नाही आहे. पण त्यांनी पांचाळेश्वराला प्रसन्न केलं आणि पांचाळेश्वराच्या भक्तीला लागले. पुढे इकडे विठ्ठलपंत जन्मले आणि विठ्ठलपंत आणि भोजलिंग काका दोघं एकाच गुरुचे शिष्य रामानंद स्वामीजी. दोघांनी काशीचे जे रामानंद स्वामी, त्या रामानंद स्वामींकडे या दोघांनी दीक्षा घेतली. विठ्ठलपंताचे जे गुरु रामानंद स्वामी तेच भोजलिंग काकाचे गुरु. आणि म्हणून हे दोघं गुरुबंधू म्हणून आपल्या चुलत्याला काका म्हणण्याची प्रथा आहे. चुलत्याला काका म्हणतात. म्हणून ज्ञानोबराय पितृतुल्यच होते भोजलिंग काका त्यांना. म्हणून ज्ञानोबराय त्यांना वडिलाच्या स्थानी मानून वडिलांचे गुरुबंधू म्हणून भोजलिंग काका ही संज्ञा ज्ञानोबरायनेच त्यांना दिली. विठ्ठल पुढं प्रसंग असा झाला की 4 भावंड जन्मली. जन्मल्यानंतर या भावंडांना समाजाचा त्रास होऊ लागला. त्रास होऊ लागल्यानंतर विठ्ठलपंताला 4 भावंड झाली ही त्या गुरुबंधूंना माहिती होतं, ज्ञातच होतं. आणि या 4ही भावंडांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर पुन्हा आळंदीमध्ये ब्रह्मसभा भरली. ब्रह्मसभा भरल्यानंतर मग मात्र ब्रह्मसभेपुढं निवृत्तीनाथ महाराजाने विषय मांडला की आमच्या आईवडिलांना तुम्ही देहांत प्रायश्चित्त दिलं, पण आमची पुढं गती काय. निवृत्तीदेव म्हणे आम्हा कवन गती सांगावे श्रीमंती विचारोनी. असं म्हटल्यानंतर मग ते सर्व मंडळीने सांगितलं की आता असं करा, म्हणते सकळ द्विजवर जावे जी प्रतिष्ठाना तेथोनी पत्र आना वंद्य करू. मग या आळंदीकर ब्रह्मवृंदांनी ब्रह्मसभा घेऊन या 4ही भावंडांना एक पत्र लिहून दिलं. आणि त्या पत्राचा सारांश असा होता की ही संन्याशाची पुत्र आहेत आणि यांना जाती कर्मात घ्यायचं की नाही हा न्यायनिवाडा पैठणच्या ब्रह्मवृंदाने करावा. मग ही मंडळी शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेली. पैठणला गेल्यानंतर ते तिथं कृष्णाजी पंत देवकुळे या कृष्णाजी पंताच्या घरी उतरली. उतरल्यानंतर कृष्णाजी पंताने ओळखलं, अरे ही आमच्या विठ्ठल पंताची बाळ आहे. काय निमित्ताने आले बाळा हो? म्हणजे काही नाही, आम्हाला आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी जातीमधून निष्कासित केलेलं आहे. मग आम्हाला जातीत घ्यावं अशी आमच्या आईवडिलांची इच्छा होती. ते तळमळायचे, जाते कुळा वेगळे पडले निराळी माझे वंशावळे प्रायश्चित्त. मग असं आम्हाला शुद्धीपत्र आणण्यासाठी इथं पाठवलं. हे पत्र दिलं. पत्र उघडून वाचलं. ठीक आहे बाळांनो, मी तुम्हाला न्यायनिवाडा देतो. आणि मग कृष्णाजी पंतांनी संपूर्ण पैठण क्षेत्र फिरले. सर्व विद्वानांना बातमी दिली की अशी बाळं न्यायनिवाडा मागण्यासाठी आलेली आहेत. आपण काय न्यायनिवाडा देवा ते ठरवावा. आणि मग ती तारीख ठरली. मग तारीख महिना होता माघ महिना, पक्ष होता शुद्ध पक्ष, तिथी पंचमी किंवा अष्टमी माघ महिन्यातली. म्हणजे वसंत पंचमी एकतर असेल, नाहीतर अष्टमी किंवा नवमी असेल. आता ते पाहून सांगाल, सगळं आठवत नाही काही काय. तुमच्या संगतीचा परिणाम गेलो विसरून मी. मला हे प्रकरण नव्हतं सांगायचं, पण राहिली वेळ तर म्हणून सांगू राहिलो मी अभंग आटोपता घेतला. इथं वेळ फार लवकर जाते आणि म्हणून पंचमी किंवा अष्टमी किंवा नवमी असेल माघ महिन्यातली. आणि नाग घाटावर सभा भरली. नागदेव तिथं नाग येऊन वर यायचे मृत्यू लोकातून. तिथं पाताळ लोकांना जायला वाट आहे पैठणच्या नाग घाटावरून. आता ती एक स्वतंत्र कथा आहे, ती काय सांगायची नाही. नाग घाटावर सभा भरली.
सर्व सभेचं स्थान, कोणी कुठं बसायचं हे कळायला पाहिजे. उगं का आम्ही कोणाला कोणी कुठं बसावं हे सभेत लोकांना कळतच नाही महाराज. प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या असतात. अगोदर चतुर्वेदी, द्वादश शास्त्री, अष्टादश पुराणी, सगळ्यात संस्कृत प्राकृत वाङ्मय कंठस्थ ज्यांच्या टीका टिप्पणी सकट ते सभेचे मुख्य अधिकारी कोण? बोपदेव. हे वर्धा जिल्ह्यातले होते, विदर्भातले. बोपदेव सभास्थानी प्रमुख. त्यांच्यापुढं धर्मसभेचा न्यायदंड, त्याला धर्मदंड म्हणतात. जसे आपल्या सोहळ्यात चोपदार महाराजांनी काठीवर केली सगळ्यांनी थांबायचं, तसं धर्मदंडवर केला धर्मसभेचा. का कोणीही काही शब्द बोलायचा नाही, तो धर्मसभेचा अपराध ठरवून त्याला काही शिक्षा दिली जायची. असे बसलेले ते बोपदेवांच्या पाठीमागं चतुर्वेदी, 4 वेद ज्यांची तयारी आहे त्यांची रांग, कोणी पुढे येऊन बसायचं नाही. चतुर्वेदीच्या मागं त्रिवेदी, ज्यांचे 3 वेद पाठ आहेत. त्रिवेदीच्या मागं द्विवेदी, आता ते पुढचं तुम्ही लावून घ्यायचं. द्विवेदीच्या मागं 1 वेदी, मग द्वादश शास्त्री, मग अष्टादश पुराणी, आणि त्याच्या पाठीमागं सभेत तंबाखू चोळणारे, बिड्या फुकणारे, निवांत पटांगणाला बसलेले निहार पाय लांबून कीर्तन ऐकत बसले. आणि मग अशी ब्रह्मसभा भरली. आणि या ब्रह्मसभेपुढं ही 4 भावंड, निवृत्तीदेव महाराज, सोपानदेव महाराज, ज्ञानदेव महाराज आणि आदिशक्ती मुक्ताबाई महाराज, यांच्या पाठीमागं 2च माणसं उभी होती. 1 कृष्णाजी पंत देवकुळे, 2 भोजलिंग काका पांचाळेश्वरकर. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. 2 माणसं सिंहासारखी उभी होती, एक हिमालयन, एक मेरू पर्वतासारखी. घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत. लहान बाळो निळोबाराय म्हणतात, बाळके दिसती नानीर गोंडी, म्हणजे नागर गोंडी. नागर शब्द मराठवाड्यातला आहे. कशी भाजी झाली हाय, नादर झाली, तर खरा नागरच शब्द आहे त्याचा. नगरांतरी वशिजे तरी नागरची व्हायचे. पण नागरचं नादर कसं झालं परभणीला गेल्यावर सांगा, निधन नाही सांगा. बरं. आणि बाळके दिसती नानीर गोंडी, अशी नानीर गोंडी बाळं. आणि या बाळकांच्या पाठीमागं 2च माणसं, एक कृष्णाजी पंत देवकुळे आणि एक भोजलिंग काका. भोजलिंग काकाच्या स्वप्नात सिद्धेश्वर गेलते. माझी बाळं आलीत, तुम्ही त्यांच्या पाठीमागं उभा राहा. आणि पांचाळेश्वराची सेवा ते दाट काही सांगू नका. माझ्या बाळांच्या पाठीमागं उभा राहा. तुका म्हणे संता ध्याता परब्रह्मचे आले आहात. हा नियम आहे. एक वेळेस देव सारावे पुरते संत बुजावे आरती, हा नियम आहे. मग भोजलिंग काकाने पांचाळेश्वराची सेवा घरात कोणाला तरी करायला सांगितली, या बाळांच्या पाठीमागं उभे राहिले. धर्मसभेचा न्याय निर्णय, आता ते फारच गोड प्रकरण आहे, सप्रमाण मी तुम्हाला सांगू शकतोय. मग ते प्रकरण गाजलं. पुढं चलून ज्ञानोबरायांना आसोडाखाली फोडलं. फोडल्यानंतर मग मात्र या भोजलिंग काकांनी यांनी मात्र ज्ञानोबरायांना सर्व बाजूने सावरलं. पुढं ज्ञानोबरायांनी रेडियाच्या मुखातून वेदश्रुती वदविल्या, स्वर्गस्थ पितर आणून जेवविले. आणि मग मात्र ज्ञानोबरायांचा बहिष्कार उठला. ब्राह्मणांनी पत्र लिहून दिलं, हे परलोकीचे तारू देवत्रय जनी, प्रायश्चित्त कोणी काय द्यावे. आम्ही प्राकृत मंडळी यांना कोण प्रायश्चित्त देणार. हे परलोकीचे तारू देवत्रय जनी, 3 देवांचे अवतार आहेत, प्रायश्चित्त कोणी काय द्यावे. आणि तरीही बोपदेवांनी व्यवहाराला अनुसरून एक शुद्धीपत्र लिहून दिलं. ते शुद्धीपत्र भांडारकरांनी छापलेलं आहे. वक्ते महाराजांनी ते छापले, वाचत खरंच पाहण्यासारखं आहे. त्यात ज्ञानोबराला वेद मातुस सुतम म्हटलेलं आहे. ज्ञानोबराच्या वडिलाचं नाव विठ्ठलपंत, नंतरचं अगोदर वेद मातर होतं ना, वेद मातुस सुतम ज्ञानोबराय असं वर्णन आहे. तर ही सगळी मंडळी मग भोजलिंग काका तिथून घरी गेलेच नाही. तिथून ज्ञानोबरायांच्या बरोबरच आले, आळंदीला आले. ही 4ही भावंड चालता चालता थकली पैठरवरून. मग काकाने एकेला कडेवर घ्यावं, एखाद्याला खांद्यावर घ्यावं, एखाद्या या कडेवर घ्यावं, एखादं खाली असेल तर परत यांना ठेवावं आणि त्यांना कडेवर घ्यावं. असे कडेवर अंगा खांद्यावर वागवत वागवत कृष्णाजी पंत तिथंच राहिले. पण भोजलिंग काका थेट पैठरवरून त्यांना आळंदीला घेऊन आले. आळंदीला घेऊन आल्यानंतर शालिवाहन शके 1212 विठ्ठल विठ्ठल 1212च. आणि जरी चुकलं तर तुम्हाला काहीच सांगता येणार नाही, मी खात्रीने सांगतो तुम्हाला. शालिवाहन शके 1212, महिना श्रावण, पक्ष वद्य आणि तिथे अष्टमी उजेडली. ज्ञानोबरा इथं आल्यानंतर ज्ञानोबराला खाऊ कोण घालणार. मग भोजलिंग काकाने, आता हे मी परंपरेने ऐकले वक्ते महाराजाकडून, ज्ञानोबरायांना भाजलेले शेंगदाणे भोजलिंग काकाने द्यावेत. म्हणून ज्ञानोबराला आजही भाजलेल्या शेंगदाण्याचा जो नैवेद्य
हा भोजलिंग काकांचा नैवेद्य आहे. विठ्ठल विठ्ठल. खोटं वाटलं तिथं आता आरतीला बसा, तीर्थही येतं आणि भाजलेले शेंगदाणे. मग भोजलिंग काकाने आता ते काय सहकुटुंब नव्हते आले, एकटे चालते. आता कुटुंबासह आले असते तर भाकरी करून खाऊ घातल्या असत्या. म्हणून त्यांनी शेंगादाणे, या भागात भुईमुग फार पिकतो खेड भागात. बघ खेळ तुम्ही देत नाहीत आम्हाला शेंगा आणून, खेडकर असू द्या. खेड जुन्नर आंबेगाव भागात भुईमुग पिकला का भोजलिंग काकाला त्यांनी आणून द्यावा लोकांनी. मग त्यांनी ते शेंगा वाळू घालाव्यात, शेंगादाणे काढावेत, शेंगादाणे भाजावेत. भाजलेले शेंगादाणे कोण बोलते का काही, भाजलेले शेंगादाणे द्विदल करावे. द्विदल का करायचं त्याचं कारण शेंगदाण्याचा जो शेंडा आहे ना तो खाल्ला तर डोकं दुखतं. म्हणून ज्ञानोबरायला तेव्हापासून शेंगदाणे द्विदली शेंगदाणे बघा. वरले टरकलं काढावेत, द्विदल शेंगदाणे करावे. त्यातला तो कोंब बाजूला काढायचा. तो कोंब डोक्यात कोंबच नसला पाहिजे तर डोकं थंड राहतं. डोक्यात काही कोंब फुटलेत, डोक्यात कोंब फुटावा पण ते ज्ञानोबराय सांगतात तो फुटावा. बोला त्या महात्मा नसतुमाम पार्थ तिथे कोंब सांगितलेला आहे. जे परिणामाने घाले कोंब. विठ्ठल. एका शेंगदाण्याचे 2 शेंगदाणे भाजल्यावर त्याने चुळून करायचे. चोळल्यानंतर आता त्याचे ते कोंबही निघणार, टरकलं निघणार. तर टरकलं तोंडाने फुकायचे नाही. इथं नियम आहे. इथं शेंगदाणे तोंडाने फुकले म्हणजे आपले तोंडातले काही लाळेचे कण जातात. म्हणून आता शिवाजी महाराज पुढे बसले, ते देवाचे कपडे शिवतात. म्हणून तुम्ही सुई कशी वावतात, म्हणजे सुईला दोरा ववत असताना पाण्यात बोट बुडवायचं ववायची. म्हणजे थुंका लावून, म्हणजे ते देवाला नाही चलत, माणसाला चलत थुंका लावलेलं. म्हणजे देव हे त्यांचा नेम आहे. पण ज्ञानोबरायचे शेंगदाणे तोंडाने नाही फुंकायचे. पुस्तक सुद्धा तोंडाने फुंकू नये कचरा असल्यावर. काय काय तोंडानेच फुंकी देत, काही तोंड थुंका लावून पानं उलटी देत. काय कमाल झाली. तुमचं कसंच पुढं काढावं मला मोठा प्रश्नच पडलाय. आमचे रामचंद्र भाऊ वारकरी होते. रामचंद्र भाऊच्या एका ग्रंथाला 8 वस्त्र होती महाराज. आणि ग्रंथ गुंडाळत असताना का दुसरीकडे पाहिलं ते तोंडात ठेवून द्यायचे. ते श्रेष्ठ आहे का हे श्रेष्ठ आहे म्हणायचं. ग्रंथाकडे पाहूनच ग्रंथ गुंडाळायचं. काय माणसं असतील मोठी जे वस्त्र ग्रंथाला घालतात त्यांच्यासाठी हे मी सांगतोय. काहींच्या ग्रंथाला वस्त्रच नसतात त्यांच्यासाठी ते आमच्या श्रवणाचे अधिकारीच नाही. आणि मग भोजलिंग काकाने ते शेंगदाणे द्विदली करावे, त्याचे टरकलं बाजूला काढावे, असे वाऱ्याला उपणावेत. आणि त्यातलं तो कोंबई बाजूला निवडून काढावून फक्त असे द्विदली शेंगदाणे ज्ञानोबरायांपुढं गावरान गाईचं दूध ज्ञानोबरायांना नैवेद्य. तोच नैवेद्य अद्ययावत चालू आहे. इति वक्ते महाराज. विठ्ठल आणि मग अशी ज्ञानोबराची त्यांनी सेवा करावी. ज्ञानोबरायांना उठायच्या आधी उठावं, इंद्रायणीचं स्नान करून यावं. आणि ज्ञानोबरायला उठत असताना विठ्ठल 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 कधी धडक झोपलेल्या माणसाला शिवायचं नाही. देव योग निद्रेत असतात. अगोदर स्तुती करावी, नामसाधना करावी, मग उठावं. मग माऊलीने उठलं तर मग यांनी इंद्रायणीला स्नानाला न्यावं. ज्ञानोबरायला 4ही भावंडाला स्नान घालून आणावं. स्नान घालून आणलं, यांना कपडे परिधान करावे, यांचे कपडे महाराजांनी धुवावे. भोजलिंग काकाने सगळं आई वडिलाचं सुख ज्ञानोबरायला कोणी दिलं असेल तर काकांनी दिलं महाराज. त्यांची आई तेच होते, त्यांचे वडीलही तेच होते. ज्ञानोबरायचा स्नानविधी झाल्यानंतर मग यांनी दुपारी मधुकरी आणून यांना जेव घालावं. मुक्ताई कळत्या झाल्यावर त्यांनी स्वयंपाक करावा. आता ते प्रमाण आहेत तशी. आणि मग मैपती महाराजांनी लिहिलेली मुक्ताई स्वयंपाक करून ज्ञानोबरायला घालायचे. बरं, मधुकरी कोरान्न मागावं. त्या काळात अशी ओली भिक्षा नव्हती आपल्याला जी भेटते. कोरान्न भिक्षा राहायची. कोरं अन्न, कोरान्न नाही कोरं अन्न असं, म्हणजे ज्याला अग्नीचा आणि पाण्याचा संस्पर्श नाही असं. आणि मग भोजलिंग काकाने त्यांना सांभाळावं, खेळवावं, बागडावं त्यांच्या संग. एवढे उच्च अधिकारी रामानंदांचे शिष्य, विठ्ठलपंताचे गुरुबंधू. पण काकांनी त्यांना कधीही आईचंही सुकवून पडू दिलं नाही आणि बापाचंही सुकून पडू दिलं नाही. मग हे आपल्याला आपल्या आईवडिलांचा विधी आपल्याला आपल्या हाताने करता आला नाही, म्हणून आपण आपल्या हातानेच त्यांना समाधी द्यावी. हेच माझी आई आहे आणि हेच माझे पितृचरण आहेत. म्हणून ज्ञानोबरायाने त्यांना समाधी इथं पुढेही देता आली असती, पण माऊलीच्या मंदिरात आपल्या जवळ घेऊन भोजलिंगाची समाधी आनंदी, भोजलिंगाची समाधी आनंदी, समाधी आनंदी, भोजलिंगाची समाधी आनंदी, राजबोधित भाजना
काका महाराज की जय. असे भोजलिंग काकाला हा श्रावण महिना वद्य पक्ष तिथी अष्टमी शालिवाहन शके 1112 ज्ञानोबरायाने स्वहस्ते समाधी दिली. असं आता अभंगात नाथ महाराज मात्र ज्ञानोबरायाने भोजलिंग काकाला बोध दिला असं म्हणतात, परंतु त्यांचे मूळ गुरु मात्र रामानंदच. ज्ञानराजे बोध केला सत्य बाळा असाच पाठ घेतला तर अर्थ लागतो. सत्य बाळा याचं चरित्र तुम्हाला कुठंच भारतात सापडायचं नाही. मला आम्हाला तर नाही सापडलं, तुमचा आमच्यापेक्षा जास्त अभ्यास असल्यामुळं सापडेल एखाद्या वेळेस. पण सत्य बाळा हा एक पाठ फार अर्थवाही आहे. माझी या सत्यवादाचे तप मध्ये जुळून येतं. ज्ञानराजे बोध केला सत्य बाळा. बर सत्याच्या बळाने ज्ञानोबराने बोध केला. कोणाला? रेडा बोलाविला प्रतिष्ठानी 1, भोजलिंग ज्यांची समाधी आळंदी 2, ज्ञानराज बोधे 3 जणा. तिसरे कोण? सत्यबळे बोध गैबीराया केला तर अर्थ लागतो. गैबीराया म्हणजे हा गैब्या कोळी, आपल्या वाकी म्हणून गावी इथं चाकणच्या जवळ वाकीच ना नाना. आणि त्या वाकीला गैब्या कोळी हो रेड्याचा मालक, त्याचं नाव गैबीराया होतं. लोक त्याला गायब्या म्हणायचे. हा रेडेश्वराची समाधी आळ्याला, त्यांचा दशक्रिया चास नारोडीला, ते बघा बसले तिथं, यांच्या गावी केला. यांच्याच गावी ती चास नारोडी. रेडेश्वरांचा समाधी आळ्याला समाधी दिल्यानंतर त्यांचा दशक्रिया ज्ञानोबरायाने चास नारोडीला गेल्या. माऊलींचं गाव. काय रेडेश्वराची मूर्ती तिथं, काय मूर्ती, खरंच पाण्यासारखी महाराज. असा पूर येतो पण त्या पुरात काही वाहून जातं, पण ती मूर्ती नाही वाहून जात. थेट पूर येतो तिथं मंदिरात. येतो का नाही पूर? कोणती नदी? कुकडी का घोड नदी? घोड नदीचं पाणी येतो, धो 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 धो. अशी मूर्ती काळी काळी कृष्ण मूर्ती बघा, दगडाची पाषाणाची, रेडेश्वराची. त्याचे मालक गैबीराया म्हणजेच गायब्या कोळी. आणि त्यांना मात्र वाकीला समाधी दिली. आणि त्यांच्या समाधीच्या पलीकडं ज्ञानोबरायचं मंदिर आहे. आता खरंच पाण्यासारखं आहे बरं का ते, पाहिलं पाहिजे, आम्ही पाहिलं. पण उलट्या रोडने जावं लागतं, रिवर्सने. आणि तिथं गेल्यानंतर ज्ञानोबरायने त्या रेड्याच्या मालकाचा दशक्रिया तिथं केला. अशी विहीर आहे, एवढले दगड आहेत. आणि दुष्काळात ती विहीर वाटत नाही, हाताने पाणी काढता येते. छोटीशीच विहीर आहे, कूप, छोटासा कूप आहे तिथं. आता त्या ग्रामस्थांनी माऊलींचं चांगलं मंदिर बांधलंय. आणि असे आजान वृक्षाचं वन लागलंय. आता काय सांगा, त्या रस्त्याचा एक आवाजही येत नाही बघा तिथं, नुसतं आजान वृक्षाचं वन आहे. हायवेच्या पलीकडे आहे बरं का ते. आता गाव कोणतं मला सांगता याच्यामध्ये, तालुक्यात खेड तालुक्यातली गाव आहेत ती. वाकी अलीकडं, पलीकडं कोणतं आहे? वाकीचीच हद्द आहे ती. पलीकडं ज्ञानोबरायचं मंदिर आहे, त्या टेकडावर आप्पा. खाली अशी खाली उतरून जावं लागतं, विहीर आहे. विहिरीला असं पाणी आहे. ज्ञानोबरायने ते पाणी घेऊन त्यांचा दशक्रिया 13वा विधी केला. ज्ञानोबराय मग चाकणला महिपती रावांकडे आले. मोठा इतिहास आहे. तर असे ज्ञानराजे बोध केला सत्यबळा, रेडा बोलविला प्रतिष्ठानी, भोजलिंगजाचे समाधी आळंदी, ज्ञानराज बोधे 3 जणा. हे 2 झाले, रेडा आणि भोजलिंग काका. तिसरे कोण? सत्यबळे बोध गैबीराया केला, म्हणजे 3 झाले. असं स्वयंब्रह्म झाला सिद्धरूप, एका जनार्दनी ऐशी परंपरा, दाविले निर्धारा करोनिया, भोजलिंगजाची समाधी आळंदी, ज्ञानराज बोधे 3 जणा. म्हणून आता असाच आहे. विठ्ठल विठ्ठल हे मी जुन्या लोकांचं ऐकलंय. म्हणून आता हे काही त्यातली साक्षीदार माणसं येतं. आधी काकांचंच दर्शन घ्यायचं, बाहेर यायचं, मग माऊलीचं पुढं जायचं. कालांतराने बरेच निर्णय बदलले. काकांची अशी समाधी, दिव्य समाधी, संजीवन समाधी, जे एक वेळेस माऊलीचं समाधी दर्शन नाही झालं तर चलन, मग काकाच्या समाधीत दर्शन झालं तर माऊलीचं दर्शन झाल्याच जमाय, अशी वारकऱ्याची श्रद्धा आहे. असे भोजलिंग काका. काकांच्या चरणी विनम्र अभिवादन. खरं तर धन्यवाद तुम्हाला आहे. तुम्ही सगळी मंडळी कोण कुठली इथं काय आहेत मला तर तुमची नावं गावही माहीत नाही. हे 2च महात्मे माहिती आहेत मला, तासने बुवा आणि जाधव बुवा. पण चला, वकील चांगला लागला म्हणजे निकालही चांगला लागतो. आणि म्हणून तुम्ही हा उत्सव करतात, धन्यवादास पात्र आहेत. आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले एक वाक्य सांगायचे, बुवा साधूचा उत्सव आपण केला नाही तर त्यांचं काही बिघडणार नाही, पण आपलं मात्र बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काकांचा उत्सव तुम्ही सर्व मंडळीने अगत्याने करावा. ज्ञानोबरायाने आणि काकांनी तुम्हाला फार बळ द्यावं, एवढीच ज्ञानोबराय आणि काकांच्या चरणी प्रार्थना. शेळीला पूर्ण विराम. ज्ञाने